आज विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल वाजलेले आहेत. शेवटच्या दिवशी जे नाराजी होती दूर झालेली आहे. तर काय सांगता येईल? बघा, सईद भैया आमचे इथं विधान परिषदेचे उमेदवार आहेत. जी नाराजी होती ती पूर्ण दूर झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही फॉर्म मागे गेलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचा देखील एक फॉर्म जो आहे तो आता मागे जाईल आणि निर्विवाद वर्चस्व हे महायुतीचं असल्यामुळं सईद भैयांचा विजय हा निश्चित. जागेवर अजूनही अर्ज जो आहे तो मागे घेतला. अजून 3 वाजायचे आहेत. 3 वाजता सगळं चित्र पूर्णतः स्पष्ट होईल. आता भाषण करताना आपण रत्नागिरीचं उदाहरण दिलं, त्या ठिकाणच्या युपीच्या उमेदवारांनी शहाणपण करून उमेदवारी अर्ज वापस घेतला. परभणीमधल्या उमेदवारांशी काही संपर्क साधायचा प्रयत्न केला आहे? मी संपर्क साधायचा प्रयत्न केला. मी तुमच्या मार्फत जाहीर आवाहन केलंय. अजून 1.5 तास आहे, कारण मी जाहीरपणानं सांगितलं की 42 मधली देखील काही मतं जी आहेत ती आम्हाला पडणार आहेत. मग अशा पद्धतीनं नामुष्कीजनक पराभव कशाला स्वीकारावा, त्याच्यापेक्षा सन्मानपूर्वक सईद भैयांची, आमच्या बांगर साहेबांची चर्चा करावी आणि त्यांनी सन्मानपूर्वक मागे घ्यावं. शिवसेनेमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं त्या माध्यमातून. आले तर आनंद आहे, घेऊ त्यांना शिवसेनेत. नाही, परभणीत थेट शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत नाही. असा महापौर सुद्धा शिवसेनेत शिवसेना युबीटी विरुद्ध वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना अशी लढत आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेना जी धनुष्यबाणाची आहे ती जिंकेल, म्हणजे सईद भैया जिंकेल. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेले आहेत, परंतु एक बीजेपीचे नगरसेवकांनी अजूनही नाही घेतले ना, ते आता गेले ना, मी त्यांचा सत्कार केला आणि ते आता मेघनाताईंबरोबर अर्ज मागे घ्यायला काय गेले. विश्वास काय आहे साहेब? काय मतदारांना एकूण 17 जागेवर किती जागा लागणार? 17च्या 17 जागा हा या महायुतीच्या जिंकतील. त्याच्यातली ठाण्याची जागा बिनविरोध झालेली आहे. रत्नागिरीची जागा देखील बिनविरोध होईल. अजून 2-3 यवतमाळची जागा देखील बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. अजून 2-4 बिनविरोध होतील. थँक्यू सर.